Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमीना बुलेटिनची सुरुवात. पिपाणी नसती तर साताऱ्याची जागा देखील आपलीच असती असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास झाला असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. 8 जागा आल्या म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सर्वांनी विधानसभेच्या तयारीला लागा असंही त्यांनी म्हटलं. 8 सीट महाराष्ट्रात लढलो, 8 आल्या. तुम्ही बघा 8 आणि 9वी जर ती दुसरी तुतारी नसती ना, डबल ती पिपाणी नसती तर साताऱ्याची ही सीट आपलीच होती. इथे ते कॉपी करून पास झालेत 9व्या सीटवर. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळले. पण ठीक आहे, आता 8 मिळाले देवपावला. 9वी शशिकांत शिंदेची खरंच आपल्या हक्काची सीट होती, पण ते पिपाणी आणि तुतारीमध्ये बिचाऱ्या लोकांचं कन्फ्युजन थोडंसं झालं. ती पण लढाई मी आता लढणार आहे. आज आनंद आहे म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका. 8 सीट आल्या आहेत, आता आमचंच आहे नाही. आजपासून विधानसभा आणि दुष्काळाच्या कामाला आजपासून आपल्याला लागेल. दुष्काळ थांबलेला नाहीये. राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार करा. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये नेत्यांचा सूर होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटासोबत चर्चा करणार आहे अशी माहिती मिळते. तर आता मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय शिंदे, फडणवीस आणि अजित पवार घेतील असं शिरसाट म्हणाले. मला वाटतं आता सत्ता विस्तार हा करावा लागेल. म्हणजे हे मंत्रिपद कुणाला मिळेल यासाठी मी बोलत नाही, परंतु तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागेल आणि याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. परंतु हे करणं गरजेचं आहे, एवढं मात्र माझं निश्चित मत आहे. तुमचं देखील नाव चर्चेमध्ये, तुम्ही तर संभाजीनगरचे पालकमंत्री व्हाल अशी चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर. आता माझं नाव आता इतक्या वेळा चर्चेत आलेलं आहे की आता मला नाव आलं का मला त्यांचं पण नाव, माझं स्वतःचं नाव आलं तर मला भीती वाटायला लागते. म्हणून आता मी नाव आलं तरी खुश होत नाही, नाही आलं तर नाराजही होत नाही. अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय. भाजपचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा देखील दावा रोहित पवारांनी केलाय. आमदार संपर्कात असल्याच्या या सगळ्या अफवा आहेत असा पलटवार यावर सुनील तटकरे यांनी केला. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार. 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काय आम्हाला कळालेलं आहे. आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत. ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल. केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत. एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरवून जातात, ती वस्तुस्थिती खरी आहे. परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले, कशा पद्धतीने कुठल्या वेळेला कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले, या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे. तर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये विशाल पाटील यांनी खरगेंची भेट घेतली. काँग्रेस नेते विश्वजित कदम हे देखील या भेटी दरम्यान उपस्थित होते. तर त्यानंतर विशाल पाटील आता सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी देखील गेले आहेत. विशाल पाटील यांनी आज मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली आणि विशाल पाटील त्यानंतर आता सोनिया गांधींच्या भेटीला गेले. आणखी एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले. देवेंद्र फडणवीस आजच मोदी आणि शहांची भेट घेणार अशी माहिती मिळते.
तर फडणवीसांनी कालच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि या संदर्भामध्ये ते मोदी आणि शहांची आज भेट घेणार आहेत. तर फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये नेमकं काय होईल ते आपण पाहूया. तर उपमुख्यमंत्री पद सोडू नये यासाठी अमित शहा फडणवीसांची समजूत काढण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये भाजपला यश मिळवून देण्यासाठी संघटनात्मक कार्य महत्वाचं आहे, यावर कालपासून फडणवीस ठाम आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. लोकसभा निवडणुकीमधील अपयशाबाबत शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेआधी राज्यातील पक्ष संघटनेमध्ये बदल करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील मित्रपक्षांबाबत देखील शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांनी या संदर्भामध्ये जी भूमिका व्यक्त केली, मला वाटतं की अशी भूमिका व्यक्त करण्याची गरज निश्चितच नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागायचं, नियोजन योग्य करायचं, मताचं विभाजन झालं नाही. जे जातीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रचार झाला, काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जे मतदान केलं, लवकरच त्याचा भ्रमनिरास होईल. हे मतदान हे आम्ही सर्व महायुतीचे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन निश्चितपणे जनतेच्या मनापर्यंत यांचा खोटा चेहरा जो महाविकास आघाडीचा आहे तो पोहोचवण्यामध्ये यश निश्चित येईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईटही वाटलं आणि त्यामुळं त्यांना वाटलं की खरं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली आहे. आमची विनंती ते मान्य करतील. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेचं पूर्ण काम करू शकतात. संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत. तर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी राहतील आणि संघटनेचं काम सुद्धा पाहतील, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. फडणवीसांनी म्हटलं आहे की मंत्रिमंडळातून सरकारमधून मुक्त करा, मला पक्ष जबाबदारी द्या. मला वाटतं तो विषय आता कालच संपलेला आहे. आम्ही क्लिअर केलं आहे, आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी त्या ठिकाणी मंत्री म्हणूनही राहतील, उपमुख्यमंत्री म्हणूनही राहतील आणि संघटनेमध्ये सुद्धा ते काम बघतील. तर उदय सामंत त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधून लीड देऊ शकले नाहीत, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून जे आकडे अपेक्षित होते ते दिसले नाहीत, असं निलेश राणे म्हणाले. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर मी प्रामाणिकपणे काम करतो, मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निलेश राणेंच्या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं. गरज वाटल्यास फडणवीसांकडे तक्रार करावी, ते योग्य बोलतील, असं सामंतांनी म्हटले. पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत. पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला. त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या 3ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत. खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील, ते का लीड देऊ शकले नाहीत, का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत, हे सगळं ते सांगतील. त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही. मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मी प्रामाणिक काम करतो. मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे, हे देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही.
त्याच्यामुळे नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री आहे. पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये राहुल झावरे हे जखमी झाल्याची माहिती आहे. राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण झाल्याची माहिती आहे. राहुल झावरे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर पारनेर हल्ला प्रकरणानंतर 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर पारनेर पोलीस ठाण्यामध्ये निलेश लंके समर्थकांनी त्यानंतर गर्दी केली होती. आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरू आहे. अजित पवार गटाच्या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित आहेत. नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे हे 4 आमदार मात्र या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत. तर अजित पवार गटाची सध्या आमदारांची बैठक सुरू आहे. अजित पवार गटाच्या या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित आहेत. त्यामध्ये नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे आणि अण्णा बनसोडे ही या बैठकीसाठी उपस्थित नाहीत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवारांनी आपल्या सगळ्या आमदारांची ही बैठक घेतली आहे. तसंच आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी चर्चा देखील या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते. लोकसभा निवडणुकांमध्ये आलेलं अपयश या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यासाठीच अजित पवारांनी आमदारांची ही बैठक बोलावली आहे. तर 4 आमदार यासाठी अनुपस्थित आहेत. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती, अजित पवार गटाची बैठक सुरू आहे, 4 आमदार अनुपस्थित, काय नेमकी चर्चा बैठकीमध्ये? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार गटाची बैठक जी आहे ती ट्रायडंट हॉटेलमध्ये होते. सकाळी पाहायला गेलं तर संपूर्ण त्यांच्या मंत्र्यांची बैठक अजित पवारांच्या मागण्यावर झाली होती. त्यानंतर सर्व आमदारांची बैठक जी आहे ती ट्रायडंट हॉटेलमध्ये होत आहे. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे आणि राजेंद्र शिंगणे हे 4 आमदार अनुपस्थित आहेत. आणि त्यांनी त्यांचं अनुपस्थित राहण्याचं कारण काय आहे हे देखील कळवलेलं आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होतात की अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू होत्या. आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण होती. त्यामुळे ही 4 जरी आमदार अनुपस्थित असले तरी देखील त्यांनी त्यांची कारणं जी आहेत ती कारणं कळवलेली आहेत. मेन म्हणजे नरहरी झिरवाळ जे आहे ते परदेशी गेल्यामुळे हे बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यासोबतच धर्मराव बाबा आत्राम, राजेंद्र शिंगणे आणि सुनील टिंगरे हे बाहेर असल्यामुळे त्यांचे बैठकीला नाहीये. त्यापैकी राजेंद्र शिंगणे आणि धर्मराव बाबा आत्राम हे आजारी असल्याने ह्या बैठकीला अनुपस्थित नाहीत असं त्यांच्याकडून कळवण्यात आलेलं आहे. परंतु अत्यंत ही महत्वाची बैठक असणार आहे कारण की आगामी विधानसभेमध्ये कशा पद्धतीने आपण सामोरे जायचं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की काल आपण जर पाहिलं तर नक्कीच. धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल. तर लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. अजित पवारांनी आपल्या आमदारांची बैठक या ठिकाणी बोलावली आहे. मला तिकीट मिळू नये यासाठी शिंदेंवर दबाव होता असं भावना गवळी म्हणाल्यात. सत्य कटू असतं पण बोललं पाहिजे असं गवळींनी म्हटलंय. मला तिकीट मिळू नये त्यासाठी स्क्रिप्ट तयार करण्यात आली. कोणताही दबाव पक्षासाठी थोडासा घातक असतो असं भावना गवळींनी म्हटलंय. राजश्री पाटील यांच्या यवतमाळ वाशीमधील पराभवानंतर भावना गवळी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खुद्द जे हेमंत पाटील आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात. हा जो सर्वे बिर्वे जे झाला ना, हा बोगसगिरीचा जो प्रकार झाला त्याच्यावर खास करून लक्ष दिलं जाणार आहे. म्हणून सर्वेवर आधारित किंवा एखाद्याच्या स्टेटमेंटवर आधारित कोणी काहीतरी ओपिनियन दिलं म्हणून त्याच्यानंतर काही लोकांचे निश्चित त्यांना त्रास झालेला आहे. याची दखल शिंदे साहेब जरूर घेतील. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. इंडियाच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार.
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या एका खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता. त्यासाठी श्रीरंग बारणे, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. इंडिया आघाडीमधील काही पक्ष भविष्यामध्ये आमच्या सोबत येतील. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान. गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडलं नाही. गद्दारांचा डाग कितीही वर्ष झाली तरी पुसता येत नाही. ओमराजे निंबाळकरांचा शिंदे आणि अजितदादा या गटावर निशाणा. संविधान वाचवण्यासाठी देशातील अधिकृत मतदारांनी आम्हाला मत दिलं तर त्यांच्या पोटात का दुखतं. ठाकरे गटाचा विजय भगवा नाही तर हिरवा या मनसेच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर. आमचे अनेक उमेदवार हरले कारण राज्यामध्ये वेगळा नरेटिव्ह सेट करण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. काँग्रेसनं केलेला हे पाप लवकरच धुवून निघेल. लोक महायुतीच्या पाठीशी उभे राहतील. बावनकुळेंचा विश्वास. काँग्रेसची कार्यकारिणी समितीची बैठक 8 जूनला होणार. दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन. कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार. जळगावच्या वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ खडसेंच्या जाहिरातींना चर्चांना उधाण. टायगर अभि जिंदा आहे अशा आशयाची जाहिरात आल्यामुळे चर्चा. एकनाथ खडसेंच्या समर्थकांकडून जाहिरात. शरद पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईमध्ये एकत्र येणार. 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार. वायबी चव्हाण सेंटरमध्ये सोहळ्याचं आयोजन. लोकसभेतील वंचितचे उमेदवार वसंत मोरेंचे डिपॉझिट जप्त. वसंत मोरेंना केवळ 32,012 मतं मिळाली. डिपॉझिट परत मिळण्यासाठी उमेदवारांना 1,84,00,000 मतांची आवश्यकता होती. साताऱ्यामध्ये भाजपचे खासदार होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आत्मचिंतन करावं. भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांचा टोला. नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. जब तक है दम तब तक लढते रहेंगे हम अशा आशयाचे बॅनर झळकले. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये झळकले सुप्रिया सुळेंचे बॅनर. कार्यकर्त्यांकडून न्यूयॉर्कमध्ये सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर. पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचे जंगी स्वागत. बारामतीमधून चौथ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये लीड मिळाल्यामुळे भाजपकडून बॅनरबाजी. लोकसभेचा बदला विधानसभेत घेऊ बॅनरवर उल्लेख. किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे यांची भेट. शिवराज्याभिषेक सोहळा आटोपल्यानंतर संभाजीराजे जरांगे यांची भेट. बीडच्या गेवराईमध्ये पवनचक्की कोसळली. पवनचक्की कोसळतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या पवईमध्ये पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक. झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याची माहिती. संतप्त झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केल्याची माहिती. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. लगेच परत येऊया. Brought to you by V-Guard,